काही दिवसांपूर्वी उल्हासनगरच्या पोलीस स्टेशनमध्ये भाजपचे आमदार गणपत गायकवाड यांनी शिंदे गटाच्या नेत्यावर जे आहे ते गोळीबार केल्याची घटना ताजी असतानाच आता ठाकरे गटाचे जे ते माजी नगरसेवक अभिषेक घोडजकर यांच्यावर गोळीबार झाल्याची गंभीर घटना जी आहे ती घडली आहे। त्यामुळे महाराष्ट्राचा बिहार झाला का असा प्रश्न विरोधकांकडून उपस्थित केला जातोय आणि याच विषयी अधिक बोलण्यासाठी आपल्यासोबत काँग्रेसच्या नेत्या यशोमतीताई ठाकूर आहेत। ते काय सांगणार, गणपत गायकवाडांनी गोळीबार केल्याची घटना ताजी असतानाच आता ठाकरे गटाच्या माजी नगरसेवकावर गोळीबार झाला, किती गंभीर आहे? अतिशय गंभीर गोष्ट आहे। काल जे फेसबुक लाईव्हवर सुरू होतं असं महाराष्ट्रामध्ये कधीच घडलेलं नाही। 4 दिवस नाही झाले गायकवाडांचं प्रकरण, आज हे मोरेस आणि माजी नगरसेवकाचं प्रकरण। या महाराष्ट्रामध्ये किती गोंधळ चालू आहे आणि केवढी दादागिरी सुरू आहे। स्वतः जे गोळ्या झाडतात ते म्हणतात की आमचे बॉस सागरवर आणि वर्षावर बसतात आणि त्यांना काही धाकच नाही राहिलेला आहे। म्हणजे सदा सरवणकरांचं प्रकरण बघा, तुम्ही बघा ते पूजा चव्हाणचं प्रकरण बघा, तुम्ही पिंपरी चिंचवडमध्ये कोयता गँगचं प्रकरण म्हणा, म्हणजे काय सुरू आहे या महाराष्ट्रामध्ये। आणि जर जबाबदारी घ्यायची नसेल तर मग राजीनामा दिले पाहिजेत। नागपूरला तुम्ही नागपूर एक रायझिंग क्रिमिनल सिटी झालेला आहे, म्हणजे सगळीकडनं तुम्ही दादागिरी करायची। हेच लोक ज्या वेळेला विरोधी पक्षामध्ये असतात त्यावेळेसचे त्यांचे व्हिडिओ काढा आणि बघा हे कसे बोलतात जोरात। स्वतःची जबाबदारी नाही सांभाळायला जात आणि नाही जात तर मग राजीनामे द्या, बिलकुल राजीनामे दिले पाहिजे। महाराष्ट्राचा बिहार करणाऱ्यांनी महाराष्ट्राची सत्ता चालवणाऱ्यांचा काही अधिकार नाही आहे, त्यांनी राजीनामे दिले पाहिजे असं आमचं ठाम मत आहे। संजय राऊत दररोज मुख्यमंत्र्यांसोबत एका गुंडाचा फोटो ट्विट करतात, रोज ते सरकारवर आरोप करतात, गुंड मुख्यमंत्र्यांच्या भेटीला जात आहेत, त्यांना प्रवेश देतात आणि त्याचं स्वागत मुख्यमंत्री करतात असं संजय राऊत रोज फोटो ट्विट करतात आहे ना। आता फोटो येतो आहे तर ते दिसतंच आहे, ते जात आहेत, भेटत आहेत आणि आरडाओरडा त्याच्यानंतरच ह्या सगळ्या घटना घडत आहेत। बंदुकीने मारायचं आणि तेही लाईव्ह फेसबुकवर, एवढी हिंमत येते कशासाठी, कुठून येते ती आणि का म्हणून? हा पुरोगामी महाराष्ट्राच्या चारित्र्यावर डाग लावणाऱ्या लोकांना महाराष्ट्र माफ करणार नाही। काही दिवसापूर्वी पुण्यातील कुख्यात गुंड शरद मोहोळवर देखील गोळीबार झाला होता आणि आता त्याच्या पत्नीला थेट जेलमधून धमक्या येत आहेत। सगळं हास्यास्पद आहे आणि सगळं वेदनादायक पण आहे। हास्यास्पद मी ह्याच्यासाठी म्हटलं की जे स्वतःला करते धरते महाराष्ट्राचे समजतात त्यांच्याच डिपार्टमेंटवर त्यांचा कंट्रोल राहिलेला नाही आहे आणि खरोखर खूप जास्त गुंडागर्दी वाढलेली आहे। तिथं काय, इथं मी अमरावतीतून बोलते, इथं पण तेवढीच गुंडागर्दी वाढलेली आहे, इथं पण तेच प्रकरण आहे। उद्या अमरावतीमध्ये जर असं काही झालं तर अमरावती कर पण माफ करणार नाही आणि आज महाराष्ट्राची जनता पण तुम्हाला माफ करणार नाही। एक शेवटला प्रश्न, 2 दिवसांपूर्वी जे आहे ते पुण्याचे आयुक्त अमितेश कुमार यांनी संपूर्ण गुंडाची जी आहे ते परेड काढली होती आयुक्त कार्यालयातून, तर दुसरीकडे गुंड स्वतः मंत्रालय परिसरात रील्स बनवून व्हॉट्सअपवर सोशल मीडियावर व्हायरल हो ना, रील्स बनवतायत, व्हायरल करतायत, गुंड हे दाखवण्याचा प्रयत्न करतायत की मंत्रालय आमच्या ताब्यामध्ये आहे आणि सामान्य जनता इथे येऊ शकत नाही। ही महाराष्ट्राची संस्कृती नाही। वारंवार आम्ही सांगतोय की महाराष्ट्राच्या चारित्र्याला जर तुम्ही डाग लावत असाल तर महाराष्ट्रातली जनता तुम्हाला हटवल्याशिवाय राहणार नाही। राजीनाम्याची मागणी करतो बिलकुल मी केलेली आहे। कालच मी विमानातून खाली उतरले, मी बघितलं, म्हटलं बापरे, असं कसं, असा प्रकार महाराष्ट्रामध्ये होतोय आणि तोही 4 दिवसाच्या आतमध्ये। एकतर आमदार गोळीबार करतायत, लोकप्रतिनिधी गोळीबार करतायत, नाही तर लोकप्रतिनिधींवर गोळीबार होतोय। हे जे सगळं काही होतं आहे हा महाराष्ट्राचा बिहार बनवण्याचे लक्षणं आहेत आणि ह्या सगळ्या गोष्टींची जबाबदारी घेऊन मुख्यमंत्र्यांनी आणि होम मिनिस्टरनी राजीनामे दिलेच पाहिजे। शेवटला प्रश्न, आशा सेविकांचं आंदोलन सुरू आहे 28 दिवसापासून आणि आज ठाण्यामध्ये जे आहे ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या घराला घेराव घालणार, राज्यभरातनं हजारो आशा सेविका ठाण्यात दाखल। त्यांना प्रॉमिस केलं होतं ना, मग ते प्रॉमिस पूर्ण केलं पाहिजे। आशा सेविका असो, अंगणवाडी ताई असो, हा महाराष्ट्रातल्या किंवा देशातल्या शासनाचा शेवटचा घटक आहे आणि शेवटच्या नारायणापर्यंत पोचणारी ही लोक आहेत। तर तुम्ही एवढे मोठे मोठे प्रोजेक्ट्स करता, एवढा सगळा गोंधळ घालता, त्याच्यामध्ये यांना सांभाळण्याला काय हरकत आहे? आणि त्यांची मागणी तरी किती आहे? एवढीशी तर मागणी आहे, किंचित मागणी आहे, ती पण तुम्ही नाही पूर्ण करू शकत। नक्कीच। तर या होत्या आमदार यशोमती ठाकूर। कॅमेरामॅन निकेत दातोंडेसह मी स्वप्नील उमाप, TV9 मराठी, अमरावती।
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.